मंडळी, घटना आहे दिल्लीतील एक खाजगी शिक्षण संस्था आणि याच संस्थेमध्ये किमान 17 मुलींवर शारीरिक अत्याचार झाले, शारीरिक शोषण झालं. आणि हे शारीरिक शोषण करणारा या संस्थेचा संस्थापक चैतन्यानंद सरस्वती, हा सुशिक्षित बाबा, त्याने स्वतःला धर्मगुरू असं ते नाव लावून घेतलं होतं. म्हणजे तो स्वयंघोषित धर्मगुरू होता, कोणी त्याला धर्मगुरू बनवलेलं नव्हतं, स्वयंघोषित होता. त्याने स्वतः ते नाव डिक्लेअर केलेलं होतं. आणि असा हा सुशिक्षित धर्मगुरू हा 17 मुलींचं कांड करतो त्याच्या संस्थेमध्ये. म्हणजे किती भयानक गोष्ट आहे. अजून एक गमतीची गोष्ट अशी आहे मित्रांनो, की या बाबाचं वय 62 वर्ष आहे. म्हणजे काय, मराठीमध्ये एक नाटकं असतात आणि त्या नाटकामध्ये, संगीत नाटकांमध्ये पदं असतात. लग्नाहून लहान अवघे पाऊणशे वयमान, तसा हा बाबा 62 वर्षाचा असताना ही काळीकांड करतो, ते दिल्लीमधील एका शिक्षण संस्थेमध्ये. आता या बाबाला वयाच्या 62 वर्षानंतर मुलींचं शारीरिक शोषण करण्याचे डोहाळे लागले होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो, या बाबाचे नेमके काय प्रताप आहेत, कसे कसे याने प्रताप केले, कसं याला पकडलं, हे आपल्याला या व्हिडिओतून पाहायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे शारीरिक शोषण करणारा मास्टर बाबा. नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा, नक्की करा. आणि बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे माझे जे काही व्हिडिओ बनतात ते सर्वात प्रथम तुमच्यासमोर येऊन जातील. आता वळूया आपण मूळ विषयाकडे, या ढोंगी बाबांकडे. त्या अशा बाबांचे मी अनेक व्हिडिओ माझ्या चॅनेलवर टाकलेले आहेत. मग त्यामध्ये राजगुरुनगर असेल पुण्यातील, आळंदी असेल पुण्यातील, या सर्व ठिकाणी ज्या ज्या काही घटना घडतात या ढोंगी बाबांच्या, या सगळ्या घटना मी माझ्या चॅनेलवर टाकलेल्या आहेत. विशेष करून आळंदीमध्ये हा प्रकार खूप चालतो. कारण आळंदीमध्ये जे काही जे संस्था चालक असतात, म्हणजे मुलांना चांगल्या मार्गाला लावायचं, धर्मशास्त्र शिकवायचं, वादन शिकवायचं, इतर काही गोष्टी शिकवायच्या, या ज्या काही त्या आळंदीमध्ये स्कूल आहेत किंवा त्या काही शाळा आहेत, या शाळांमधले जे काही संस्था चालक आहेत, हे संस्था चालक तिथल्या विद्यार्थिनींवर आणि विद्यार्थ्यांवर शारीरिक शोषण करताना अनेक वेळा आपल्याला पाहायला भेटतात, अनेक वेळा आपल्याला बातम्या ऐकायला भेटतात. या प्रकारचे व्हिडिओ मी खूप टाकलेले आहेत, ते नक्की बघा मित्रांनो. आणि हा व्हिडिओही शेवटपर्यंत नक्की बघा. तर झालं काय मित्रांनो, हा जो कोण स्वामी चैतन्यानंद सरस्वती आहे, या सरस्वतीने त्याच्याच शिक्षण संस्थेतील 17 मुलींना टार्गेट केलं. आणि हे टार्गेट करताना त्याने काय केलं की प्रथम या मुलींना त्यांचा विश्वास संपादन करून घेतला. म्हणजे कसं की त्यांच्या मोबाईलवर त्यांचे मोबाईल नंबर याने हळूहळू मिळवले, ज्या काही निवडक मुली होत्या त्यांचा. आणि त्या मुलींच्या मोबाईलवर तो मेसेज पाठवू लागला, म्हणजे चांगले मेसेज पाठवू लागला, आध्यात्मिक संदेश तो पाठवू लागला. आणि या संदेशामधूनच तो त्यांची जवळीक साधत होता. आता या मुली, हा बाबा 62 वर्षाचा, त्यामुळे या मुलींना काही कल्पना नव्हती की या बाबाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये काय चाललंय. ते त्याला अगदी वडिलांसमान मानत होते, 62 वर्षाचा म्हणजे. आणि मुली लहानच होत्या, तर त्याला ते वडिलांसमान त्या मानत होत्या. आणि त्यांच्या डोक्यामध्ये असं काहीही नव्हतं. त्यामुळं त्या अगदी बाबा सांगेल, सर सांगतील तसे त्या वागत होत्या. आणि हळूहळू या बाबाने या 17 मुलींना टार्गेट केलं. आता पुढे काय होते ते आपण बघूया. आता दिल्लीतील वसंत कुंज परिसरामध्ये ही जी काही संस्था होती ती वसंत कुंज या परिसरामध्ये होती. आणि हा जो काही स्वामी होता,
या स्वामीने या 17 मुलींना तर टार्गेट केलं होतं. हळूहळू तो जो काही आध्यात्मिक संदेश पाठवत होता त्याच्यावरून त्याने पुढची पायरी गाठली. म्हणजे या मुलींचे फोटो वगैरे त्याने सगळे मिळवले आणि त्याने पुढची पायरी गाठली. मित्रांनो, हळूहळू या मुलींना अश्लील मेसेज तो पाठवायला लागला. बऱ्यापैकी अश्लील काही फोटो असतील, काही मेसेज असतील असे तो पाठवायला लागला. आणि मग या मुलींना कुठंतरी एक एक संशय यायला लागला याचा. आणि याच्यामध्ये ते कॅम्पसमध्ये त्या मुलींना नको त्या ठिकाणी बॅड टच करणे, म्हणजे अगदी अनावधूतपणाने तो स्पर्श करायचा. ते त्या मुलींना कळत पण नसायचं की सर स्पर्श करतायत किंवा काय असतं, अंगाला अंग लागत असेल कॅम्पसमध्ये, याचा अर्थ असा नाही कारण ते आपल्या वडिलांसारखे आहे, तो बॅड टच असूच शकत नाही, असं या मुलींच्या डोक्यामध्ये होतं. आणि असं चालू असतानाच मित्रांनो, एका मुलीचं या बाबाने, स्वयंघोषित धर्मगुरूने काय केलं तर शारीरिक लैंगिक शोषण केलं. आणि मग ज्या मुलीचं शारीरिक शोषण केलं होतं त्या मुलीच्या मोबाईलवर हळूहळू धमक्या तिला येऊ लागल्या. कोणाला सांगशील तर तुझ्या आयुष्याचं वाटोळं करील वगैरे वगैरे जे काय असेल ते. तर अशा प्रकारच्या धमक्यांनी ही मुलगी घाबरली आणि गप्प बसली. तेरी भी चूप और मेरी भी चूप. पण असं करता करता त्याने, या बाबाने, स्वयंघोषित धर्मगुरूने जवळजवळ 17 मुली गाठल्या हो. आणि 17 मुलींना असेच धमक्या वगैरे देऊन त्यांचं शारीरिक शोषण केलं, लैंगिक शोषण केलं. आणि मित्रांनो, या मुलीही गप्प बसल्या, कारण बापासारखा असणारा हा माणूस, 62 वर्षाचा हा स्वयंघोषित धर्मगुरू, हा या 17, 18, 20 काय असेल त्या वयाच्या मुलींचं लैंगिक शोषण करतो. म्हणजे किती शरमेची गोष्ट आहे. या मुली गप्प बसल्या कारण त्यांच्या आयुष्याचा प्रश्न होता, त्यामुळे त्या गप्प बसल्या. हा स्वयंघोषित धर्मगुरू अगदी 62व्या वर्षीही मजा मारत होता. या छोट्या छोट्या मुली, 18-20 वर्षाच्या मुलींचं लैंगिक शोषण करून तो मजा करत होता. परंतु ही मजा त्याच्या आयुष्यामध्ये जास्त दिवस टिकणारी नव्हती. मित्रांनो, कुठून तरी कशी तरी बातमी पोलिसांपर्यंत गेली. आणि ज्या वेळेला ही बातमी पोलिसांपर्यंत गेली त्यावेळेला पोलिसांनाही प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या हस्तीला हात घालायचा म्हणजे असं तकलादी हात घालून चालणार नाहीये. मग पोलिसांनी त्याच्यावर, या धर्मगुरूवर, स्वयंघोषित धर्मगुरूवर काही पुरावे गोळा करायला सुरुवात केली. तोपर्यंत धर्मगुरूला या पोलिसांचा काही, त्या पोलिसांनी सांगितलं नाही, काय नाही, काय बोलले नाही, चौकशीही केली नाही, कारण त्यांना पुरावे गोळा करायचे होते. कारण बाबाचेही हात किती पोचलेले आहेत हे या मुलींनाही माहीत होतं आणि पोलिसांनाही माहीत होतं. बाबाचे हात वरपर्यंत पोचलेले आहेत, त्यामुळं मुलीही गप्प होत्या. पण कुठून तरी बातमी ही लीक झाली आणि पोलिसांपर्यंत गेली आणि चक्र फिरायला सुरुवात झाली. मित्रांनो, आता पोलिसांनी या स्वयंघोषित धर्मगुरूबद्दल अनेक पुरावे जमा केले होते. त्याच्या ठिकठिकाणच्या कार्यालयावर या पोलिसांनी गुप्त छापे टाकले होते. आणि जसं या धर्मगुरूला कळालं की आपल्या कार्यालयावर छापे टाकले जातात, याचाच अर्थ काय झालं की आपलं बिंग उघडं झालंय हे या स्वयंघोषित धर्मगुरूला समजलं. आणि या स्वयंघोषित धर्मगुरूने तिथून, दिल्लीतून पलायन केलं. ते थेट उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी एका हॉटेलमध्ये हा बाबा एका रूममध्ये बरेच दिवस लपून बसला होता. पण हे पोलिसांना माहीत नव्हतं. आता या बाबाला शोधायचं म्हणजे पोलिसांपुढं फार मोठं आव्हान होतं. बाबाला कसं शोधायचं, त्याचे फोन वगैरे हे सगळं त्याने बंद करून ठेवलेलं होतं. परंतु पोलिसांचे खबरे असतात, या खबऱ्यांच्या माध्यमातून पोलीस कोणालाही कुठूनही शोधून काढू शकतात. आता या सगळ्या गुप्त ज्या काही धाडी टाकल्या होत्या पोलिसांनी, या धाडीमध्ये बरंचसं या बाबाबद्दलचं घबाड पोलिसांच्या हाती लागलेलं होतं. आणि मग पोलिसांनी काय केलं, दिल्ली पोलिसांनी काय केलं की एक
या बाबाला शोधण्यासाठी एक पथक तयार केलं आणि हे पथक रवाना झालं. त्यांना कुठून तरी बातमी लागली पोलिसांना की उत्तर प्रदेशातील आग्रा या जिल्ह्यामध्ये बाबा एका हॉटेलमध्ये लपून बसलेला आहे. हे ज्या वेळेला पोलिसांना कळालं त्यावेळेला पोलिसांची जी काही स्पेशल तुकडी होती ती तुकडी निघाली आग्र्याच्या दिशेने. पण त्या अगोदर या दिल्ली पोलिसांनी आग्रा पोलिसांना फोन केला उत्तर प्रदेशातील की असं असं आहे, तो बाबा आमच्या हॉटेलमध्ये लपून बसलेला आहे, तर त्याच्यावर कारवाई करा. परंतु या आग्रा पोलिसांनी मात्र हे झटकून टाकलं. त्यांनी ती काही जबाबदारी घ्यायची टाळली आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला आग्रा पोलिसांनी ही जबाबदारी टाळली त्याच्यानंतर मग दिल्ली पोलिसांचं हे पथक निघालं ते थेट उत्तर प्रदेशातील आग्र्याला. मित्रांनो, हा स्वयंघोषित धर्मगुरू 4 ऑगस्ट 2025 पासून फरार होता आणि तो फरार होता म्हणजे तो आग्र्याला, उत्तर प्रदेशातील आग्रा येथे जाऊन तो एका हॉटेलमध्ये लपला होता. आता दिल्लीतील पोलीस त्या दिशेने निघाले होते. पोलिसांची गाडी त्या हॉटेलच्या दिशेने निघाली होती आणि पहाटे 27 सप्टेंबरला पहाटे ह्या दिल्ली पोलिसांचं जे काही स्पेशल पथक होतं ते स्पेशल पथक उभं कुठे राहिलं तर या हॉटेलमधील जो हा धर्मगुरू राहत होता तो कमरा नंबर 101, त्या कमरा नंबर 101च्या दरवाजावर हे दिल्ली पोलीस उभे राहिले आणि पहाटे 3:30 वाजता त्यांनी दरवाजा 101 कमरा नंबरचा दरवाजा नॉक केला. आणि जसा दरवाजा नॉक केला तसं बाबाने आतून विचारलं कोण आहे, तर त्यांनी सांगितलं की हॉटेलचे ते काय नोकर बिकर असतात, वेटर असतात, तर ते आम्ही आहोत असं सांगितलं. बाबाने दरवाजा उघडला आणि बाबाने जसा दरवाजा उघडला मित्रांनो तसं त्या बाबाच्या दिल्ली पोलिसाच्या या पथकाने मुसक्या आवळल्या जागच्या जागी कमरा नंबर 101 मध्ये. आता या बाबाची झडती घेतली तर या बाबाकडे तिथे अनेक बनावट व्हिजिटिंग कार्ड सापडली, त्याच्या नावाची अनेक बनावट व्हिजिटिंग कार्ड सापडली आणि ही सगळी व्हिजिटिंग कार्ड वगैरे सगळं घेऊन आणि हा 62 वर्षाचा जो काही स्वयंघोषित धर्मगुरू होता या धर्मगुरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि कोर्टासमोर उभं केलं. मित्रांनो, काय झालं की आता जगामध्ये स्वतःच्या बुद्धीवरचा विश्वास ज्यांचा कमी झालेला आहे अशी लोक या बाबांकडे जे काही समाजामध्ये हे ढोंगी बाबा जे आहेत हे ढोंगी बाबा खूप वावरताना दिसतात, त्यांचा खूप सुळसुळाट झालेला आहे आणि मग अशाकडे बुद्धी भ्रष्ट झालेली मंडळी आपली या बाबांकडे जातात, त्यांच्यावर पर्याय शोधण्यासाठी बाबांकडे जातात. परंतु मित्रांनो, असं करू नका. हात जोडून नम्रतेची विनंती आहे, कुठल्याही प्रकारच्या बाबाकडे जाऊ नका, काही तुम्हाला होणार नाही. तुम्हाला जे काही अपेक्षा आहे या बाबाकडून ती कधीही पूर्ण होत नाही असं सायन्स सांगत नाही. कुठलाही अंगारा धुपारा तुमचे शरीराचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते किंवा मानसिक प्रॉब्लेम आहेत ते दूर करू शकत नाही. आपलं सायन्स खूप उंचावर गेलेलं आहे, त्यामुळे सायन्सचा आधार घ्या, डॉक्टरचा आधार घ्या आणि या बाबांच्या नादी लागू नका. याच नोटवर मित्रांनो मी आज इथे थांबतोय आणि पुन्हा येतो येणाऱ्या रविवारी तुमच्यासमोर एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत पाहत राहा दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करत राहा मित्रांनो. धन्यवाद.